सोल्युशनमध्ये प्री अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशनमध्ये फक्त एकच अकाउंट आपण ओपन करू. कुठलं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खूप सोपं आहे स्टुडंट्स. कुठलंही जर्नल एंट्रीज तुम्हाला ओपन करण्याची गरज नाही किंवा कुठलंही इतर लेजर येणार नाही. फक्त एकच अकाउंट येतं, ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. खूप सोपं आहे आणि परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला तर 100% सॉल्व करा. 100%. ओके. सो खूप इझी आहे बघा. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ओपन केलं. सो याच्यामध्ये काय काय कॉलम्स येणार? पर्टिक्युलर्स कॉलम, रेशो कॉलम, प्री इन्कॉर्पोरेशन रुपीज, पोस्ट इन्कॉर्पोरेशन रुपीज. सो याचं तुम्ही फक्त प्री आणि पोस्ट एवढं लिहिलं तरी चालेल. सो क्रेडिट साईडला पण सेम पर्टिक्युलर्स कॉलम, रेशो कॉलम, प्री इन्कॉर्पोरेशन रुपीज आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन रुपीज. सो बघा काय काय आहे. सो फर्स्ट ॲडजस्टमेंट तर आपण पाहिलं आहे टर्नओव्हरचं, आणि त्याच्यावर आपण काय काढलं? सेल्स रेशो काढलं. सो सेकंड ॲडजस्टमेंट, ग्रॉस प्रॉफिट फॉर द इयर वॉज ₹2,40,000. सो ह्यांचा ग्रॉस प्रॉफिट पूर्ण वर्षभराचं किती आहे? 2,40,000. हे तर तुम्हाला माहिती आहे. ग्रॉस प्रॉफिट आपण कुठे घेतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट नेहमी कुठल्या रेशो डिवाइड करायचं? सेल्स रेशो. सो रेशो कॉलममध्ये लिहिलं आपण SR, सेल्स रेशो. आणि तुमचं सेल्स रेशो मगाशी आपण काढलं किती आलं होतं? 3:5. आणि एकूण तुमचा ग्रॉस प्रॉफिट किती आहे? 2,40,000. सो 2,40,000 भागिले 8. ओके. सो ह्याप्रमाणे 3 हिस्सा म्हणजे किती येणार? 90,000. आणि 5 हिस्सा म्हणजे किती येणार? 1,50,000. ओके. सो ह्याप्रमाणे ग्रॉस प्रॉफिट डिवाइड करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला एक्सपेन्सेस दिलं आहे. काय काय दिलं आहे बघा एक्सपेन्सेस. त्याच्यामध्ये अगोदर दिलं आहे रेंट. कुठे घेणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू रेंट. तर रेंट नेहमी कुठल्या रेशो डिवाइड करायचं? टाईम रेशो. सो टाईम रेशो काय आहे? 1:3. आणि टोटल रेंट किती आहे तुमचं? 10,000. सो 10,000 डिवायडेड बाय 1 + 3 म्हणजे किती होतात? 4. सो 10,000 डिवायडेड बाय 4 म्हणजे एका हिशाची रक्कम किती? 2,500. ओके. सो 2,500 इंटू 1 म्हणजे 2,500 आणि 2,500 इंटू 3 म्हणजे पोस्ट कॉलममध्ये किती घेणार? 7,500. सो असं रेशोप्रमाणे आपल्याला एक्सपेन्सेस डिवाइड करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट केलं आहे सॅलरीज. सो नेक्स्ट घेतलं आहे टू सॅलरीज. सो सॅलरीजसुद्धा कुठल्या रेशो डिवाइड करायचं आहे? टाईम रेशो. सो 1:3 प्रमाणे एकूण सॅलरीज किती आहे? 18,000. सो 18,000 1:3 प्रमाणे डिवाइड केलं तर किती येतो? 4,500 प्री कॉलममध्ये, हे 13,500 पोस्ट कॉलममध्ये. ओके. सो नेक्स्ट काय दिलं आहे बघा? डायरेक्टर्स फीज. सो P&Lच्या डेबिट साईडला टू डायरेक्टर्स फीज. आणि डायरेक्टर्स फीज बघा स्टुडंट्स कंपनी एक्सपेन्सेस आहे. कारण डायरेक्टर्स कुठे असतात? कंपनीमध्ये असतात. म्हणून हा पूर्ण खर्च कोणाचा आहे? कंपनीचा खर्च आहे. पोस्ट इन्कॉर्पोरेशन म्हणजे कंपनी अस्तित्वात आल्यानंतरचा झालेला खर्च आहे. म्हणून पूर्ण अमाऊंट कुठल्या कॉलममध्ये घ्यायचं आहे? पोस्ट कॉलममध्ये. ओके. सो प्री कॉलममध्ये काहीच येत नाही, डॅश. पूर्ण अमाऊंट पोस्ट कॉलममध्ये. ओके. सगळे कंपनी एक्सपेन्सेस पोस्ट कॉलममध्येच घ्यायचं. नेक्स्ट काय दिलं आहे बघा? इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. सो तो इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हे सुद्धा कुठला खर्च आहे? कंपनीचा खर्च आहे. कारण डिबेंचर्स कोण इश्यू करते? कंपनी इश्यू करते. सो कंपनीचा खर्च असल्यामुळे इथे काय लिहिले आपण? रेशो कॉलममध्ये CE म्हणजे कंपनी एक्सपेन्सेस. आणि पूर्ण खर्च कंपनीचा असल्यामुळे पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलममध्ये 6,000. प्री इन्कॉर्पोरेशन कॉलममध्ये डॅश. तिथे काहीच घ्यायचं नाही. नेक्स्ट काय दिलं आहे बघा? अलाउन्सेस टू डेटर्स. सो डेटर्स रिलेटेड जे काही खर्च असतात ते सगळे सेल्स रेशोने डिवाइड करायचं. ओके. म्हणून नेक्स्ट लाईनला आपण काय लिहिलं आहे? टू अलाउन्स टू डेटर्स सेल्स रेशोने डिवाइड करायचं आहे. आणि सेल्स रेशो किती आहे आपलं? 3:5. आणि टोटल अलाउन्स किती आहे? 4,800. सो 4,800 कसं डिवाइड केलं? 3:5ने डिवाइड केलं. 1,800 प्री कॉलममध्ये आणि 3,000 पोस्ट कॉलममध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलं आहे बघा? डेप्रिसिएशन. सो डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशन हे फिक्स्ड एक्सपेन्सेस आहे. सो ऑल फिक्स्ड एक्सपेन्सेस शुड बी डिवायडेड बाय टाईम रेशो. सगळे फिक्स्ड एक्सपेन्सेस टाईम रेशोने डिवाइड करायचे. ओके. सो रेशो कॉलममध्ये लिहिले आपण टाईम रेशो. आणि एकूण डिप्रिसिएशन किती आहे? 36,000. आणि आपलं टाईम रेशो किती आहे? 1:3. सो 36,000 भागिले 4 म्हणजे एका हिशाची रक्कम येते 9,000. ओके. सो 9,000 प्री कॉलममध्ये आणि 9,000 गुणिले 3 पोस्ट कॉलममध्ये. द नेक्स्ट दिला आहे ऑडिट फीज. सो P&Lच्या डेबिट साईडला टू ऑडिट फीज. सो ऑडिट फीज कुठला खर्च आहे? कंपनी एक्सपेन्सेस आहे. सो कंपनी एक्सपेन्सेस पूर्ण पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलममध्ये घ्यायचं. प्री इन्कॉर्पोरेशन कॉलममध्ये काहीच येत नाही, डॅश. नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग. टू ॲडव्हर्टायझिंग. ॲडव्हर्टाईज कशासाठी करतो? फॉर सेलिंग ऑफ गुड्स.
गुड्स विक्री करण्यासाठी आपण जाहिरात किंवा ॲडव्हर्टाईज करत असतो. म्हणजे हा कुठला खर्च झाला? सेल्स एक्सपेन्सेस. सो ऑल सेल्स एक्सपेन्सेस शुड बी डिवाइडेड बाय सेल्स रेशो. सगळे विक्री खर्च कुठल्या रेशोने डिवाइड करायचं? सेल्स रेशो. म्हणून रेशो कॉलममध्ये लिहिले आपण सेल्स रेशो. आणि एकूण ॲडव्हर्टायझिंग आहे 20,000. सो 20,000 कुठल्या रेशोने डिवाइड करणार? 3:5. ओके. सो 3:5 ने किती येत आहे बघा? 7,500 प्री कॉलममध्ये आणि 12,500 पोस्ट कॉलममध्ये. द नेक्स्ट दिलं आहे बघा कमिशन. सो कमिशन कोणाला देतो आपण? डेटर्स. आणि डेटर्स कशाशी रिलेटेड असते? सेल्स. म्हणून परत हा कुठला खर्च झाला? सेल्स एक्सपेन्सेस. म्हणजे कुठल्या रेशोने डिवाइड करणार? सेल्स रेशो. ओके. सो सेल्स रेशो काय आहे आपलं? 3:5. सो 3:5 ने एकूण कमिशन आहे 12,000. सो 12,000 भागिले 8 गुणिले 3 म्हणजे 4,500 प्री कॉलममध्ये आणि 7,500 पोस्ट कॉलममध्ये. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट केलं स्टुडंट्स बॅड डेट्स. सो बघा बॅड डेट्सबद्दल एक सांगते. वेन no adjustment is given related to bad debts or when no information is given to bad debts, so bad debts always divided by sales ratio. bad debts बद्दल कुठलीही इन्फॉर्मेशन किंवा कुठलंही ॲडजस्टमेंट नसेल तर सरळ बॅड डेट सेल्स रेशोने डिवाइड करायचं. पण इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन और ॲडजस्टमेंट दिलं आहे. काय दिलं आहे बघा? बॅड डेट्स ब्रॅकेटमध्ये ₹600 रिलेटेड टू द डेट्स टेकन ओव्हर फ्रॉम दी फर्म ₹2,500. बघा ह्या बिझनेस कंपनीचं एकूण बॅड डेट जे आहे किती आहे? 2,500. ह्या 2,500 पैकी 600 बॅड डेट्स कुणाशी रिलेटेड आहे? द डेटर्स. रिलेटेड टू द डेटर्स दॅट डेटर्स टेकन ओव्हर दी फ्रॉम दी फर्म. म्हणजे ज्या बिझनेस फर्मचं ह्या कंपनीने परचेस केलं आहे. सो परचेस करताना जो डेटर्स होता त्या डेटर्स हे 600 बॅड डेट्स आहे. म्हणजे परचेस करताना ते बिझनेस फर्म होता, नॉट ए कंपनी. म्हणजे परचेस डेटपासून ते इन्कॉर्पोरेशन डेट इन्कॉर्पोरेट होईपर्यंत ते कुठला पिरियड होतो? प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड. म्हणजे 2,500मध्ये 600 रुपये बॅड डेट्स कुठल्या पिरियडचा आहे? प्री इन्कॉर्पोरेशन पिरियड. म्हणून प्री इन्कॉर्पोरेशन पिरियडमध्ये बॅड डेट्स किती घेतले आपण? 600. आणि 12 महिन्याचा बॅड डेट्स किती दिला आहे? 2,500. सो 2,500मधून 600 वजा करा म्हणजे पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं बॅड डेट्स किती असणार? 1,500. ओके. म्हणून ते आपण रेशो कॉलममध्ये डॅश केलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे? P1 म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिल्याप्रमाणे आपण डिवाइड केलं आहे. ओके. नेक्स्ट दिलं आहे बघा स्टुडंट्स इंटरेस्ट टू वेंडर्स. सो इंटरेस्ट टू वेंडर्स P&Lच्या डेबिट साईडला टू इंटरेस्ट टू वेंडर्स. तर हे आपण स्पेशल रेशो डिवाइड करत असतो. त्याच्यासाठी आपण स्पेशल रेशो काढला आहे बघा वर्किंग नोटमध्ये. इंटरेस्ट टू वेंडर्स रेशो किती आलं आहे? 3:2. आणि टोटल इंटरेस्ट टू वेंडर्स किती आहे? 5,000. ओके. सो 5,000 3:2 ने डिवाइड केलं तर किती येतो? 3,000 प्री कॉलममध्ये, 2,000 पोस्ट कॉलममध्ये. ओके. सो सगळे ॲडजस्टमेंट फिनिश झालं आहे. सो आता आपण नेक्स्ट स्टेप काय करतो? अकाउंट क्लोज करतो. सो बघा क्लोज करत असताना दोघांचीही एकदम टोटल घ्यायची, डेबिटची टोटल गडबड करायचं. अगोदर कुठलं कॉलम क्लोज करायचं? प्री इन्कॉर्पोरेशन कॉलम. सो क्रेडिट साईडला अमाऊंट किती आहे? 90,000. ओके. सो डेबिट साईडचे सगळे टोटल घ्यायची. डेबिट साईडचं सगळं टोटल घ्यायचं. सो इथे डेबिट साईडची कमी आहे. सो डेबिट साईडची टोटल या क्रेडिटच्या टोटलमधून वजा केलं आपण म्हणजे इथे प्रॉफिट किती आलं आहे? 56,600. प्री इन्कॉर्पोरेशन कॉलमचं काय आलं आहे? प्रॉफिट आलं आहे. सो प्री इन्कॉर्पोरेशनचं जे प्रॉफिट येतं ते नेहमी कुठल्या अकाउंटला दाखवायचं आहे? कॅपिटल रिझर्व. कॅपिटल रिझर्वला दाखवायचं आहे. ओके. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात. The profit on pre-incorporation period is transferred to the dash. The profit on pre-incorporation period is transferred into capital reserve. ओके. कुठल्या अकाउंटला दाखवायचं? कॅपिटल रिझर्व. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉलम क्लोज करायचं पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलम. मग त्याचं क्रेडिटची टोटल किती आहे? 1,50,000. सो इथे पण डेबिट साईडची टोटल कमी आहे. सो क्रेडिटच्या टोटलमधून डेबिटची टोटल मायनस केली म्हणजे पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलमचं पण काय आलं? प्रॉफिट आहे. सो त्याचा प्रॉफिट काय म्हणून दाखवायचा? तो नेट प्रॉफिट कॅरी. पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलमचं प्रॉफिट काय म्हणून दाखवायचं? टू नेट प्रॉफिट कॅरी. ब्रॅकेटमध्ये द्यायचं बॅलन्सिंग फिगर. मग प्री कॉलममध्ये डॅश करायचं आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलममध्ये त्याचा प्रॉफिट किती आहे? 59,700. 59,700. सो अशा प्रकारे बोथ साईड टोटल द्यायचे. प्री इन्कॉर्पोरेशन कॉलम 90,000 आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशन कॉलम 1,50,000. ओके. सो अशा प्रकारे हे तुमचं सोल्युशन असणार आहे प्री अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं. ओके. सो स्टुडंट्स
खूप सोपा आहे हा टॉपिक. ह्याच्यावरती तुम्हाला 10 मार्काचा किंवा 12 मार्काचा सुद्धा प्रॉब्लेम विचारू शकतात. खूप सोप्या पद्धतीने ह्याचं एकच लेजर असल्यामुळे खूप सोपं आहे आणि रेशोप्रमाणे तुम्हाला डिवाईड करता येतो. कारण 12वीपासून तुम्ही शिकत आलेला आहात. रेशोप्रमाणे तुम्ही प्रॉफिट किंवा लॉस डिवाईड करत होता किंवा लास्ट इयर आपण डिपार्टमेंटमध्ये आपण रेशोने आपण डिवाईड करत होतो. सो सेम तसंच आहे. सो अशा पद्धतीने हे डिवाईड करून प्रॉफिट आलं तर कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायचं प्री इन्कॉर्पोरेशनचं आणि पोस्ट इन्कॉर्पोरेशनचं नेट प्रॉफिट कॅरी आउट म्हणून घ्यायचं.